पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची खेळ नाही. पोलीस अधीक्षक यांच्या भेटीनंतर सतत 20 तासांच्या शोध मोहिमेदरम्यान पोलीस गाडीवर फायर करणारे 5 आरोपींना विविध ठिकाणाहून जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना मिळाले यश. पोलीस अधीक्षकांचे भेटीनंतर 20 तास राबवली जंबो मोहीम. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर 18 तास राबवली जंबो शोध मोहीम. 4 अधिकारी आणि 28 अंमलदार यांचा सहभाग. रात्रभरात शेगाव, हातरून, नखेगाव, नेरधामणा, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून असे एकूण 5 आरोपी ताब्यात. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त. शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेले आरोपी पोलीस गाडी पाठलाग करीत असल्याचे आणि आपण पकडले जाणार या भीतीने एका आरोपीने केला पोलीस गाडीवर फायर. दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन उरड हद्दीतील रात्र गस्त करणारे अधिकारी हे त्यांच्या सहकारीसोबत कर्तव्य बजावित असताना रात्री 3 वाजल्याच्या सुमारास ग्राम मांजरीवरून हातरूनकडे जात असताना पोलीस गस्त वाहनाला 2 मोटारसायकलीवर असलेल्या संशयित इसम दुरूनच येताना दिसून आल्याने त्यांनी आपली शासकीय वाहन थांबवून येणाऱ्या मोटारसायकल चालकांना थांबविण्याचा इशारा केला असता ते समोर पोलीस असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी आपापली मोटारसायकली वळवून पडून जाण्याच्या उद्देशाने जात असता पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचा पाठलाग केला असता पोलीस त्यांना पकडणार तेवढ्यातच मोटारसायकल स्वार याच्या मागे बसलेल्या इसमाने पोलिसांच्या गाडीच्या काचावर अग्निशस्त्राने फायर केला असता गाडीची काच फुटली, ज्यामध्ये पोलीस गाडीतील चालकचे डोळ्याला इजा झाली होती. याचा फायदा घेऊन आरोपी फरार झाले होते. सदर गुन्ह्यात आरोपितांना पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने कलम 307 भादवी वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच पोलिसांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे जिल्ह्यात तसेच राज्यात पडसाद उमटून विविध चर्चांना उधाण असता गुन्हेगारांना जेरबंद करणे जिल्हा पोलिसांना आव्हान ठरले होते. घटना घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखा यांचे एक पथक हे पोलीस स्टेशन उरड व परिसरातील गोपनीय माहिती संकलित करीत होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेच्या ठिकाणी दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता भेट देऊन गोळीबार झालेल्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना देऊन आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले. तसेच सदर गोळीबार करणाऱ्या घटनेची माहिती जो कोणी देणार त्यास 25,000 रुपये बक्षीस जाहीर केले होते. माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा व स्थानिक गुन्हे शाखाकडे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीचा खातरजमा करून याच वेळेपासून कारवाई सुरू केली, ज्यात 4 अधिकारी आणि 25 अंमलदार यांनी सहभाग घेतला. रात्री 10 वाजता सुरू झालेली शोध मोहीम दरम्यान ग्राम हातरून, नखेगाव, नेरधामणा, शेगाव, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी नामे अश्विन गणेश मुंडे वय 21 वर्ष राहणार ग्राम नखेगाव, भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले वय 19 वर्ष राहणार ग्राम नखेगाव, हल्ली मुक्काम हातरून विटाच्या भट्ट्यावर, सागर ज्ञानेश्वर चौके वय 25 वर्ष राहणार ग्राम नेरधामणा, अविनाश भीमराव मुंडाळे वय 26 वर्ष राहणार ग्राम नखेगाव, योगेश रामराव मुंडाळे वय 26 वर्ष राहणार नखेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांना खाकी हिसका दाखवताच आरोपितांनी घडलेला घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली आणि गुन्हा केल्याची कबुली दिली. काही आरोपी हे नेहमीच त्या परिसरात शिकारीकरिता फिरत असल्याचे सदरचे परिसरातील लोकांना व नखेगावकरांना माहिती असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री गोकुळराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री गोकुळराज साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलाश डी भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार भास्कर धोत्रे, रवींद्र खंडारे, सुलतान पठाण, महेंद्र मलिये, अब्दुल माजिद, अविनाश पाचपोर, एजाज अहमद, वासिमुद्दीन शेख, विशाल मोरे, भीमराव दिपके, स्वप्नील खेडकर, सतीश पवार, चालक नफीस शेख, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप तसेच सायबर सेलचे आशिष आमले तसेच नकेगाव व नेरगाव हे पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीत येत असल्याने तेथील ठाणेदार योगेश वाघमारे व 8 अंमलदार यांचे सहकार्य लाभले। करना एक बड़ा आह्वान पुलिस की तरफ था। इसके बारे में स्थानीय पुलिस शाखा और लोकल पुलिस स्टेशन सब प्रयासरत कर रहे थे। कल उनके प्रयासों की जानकारी के लिए घटनास्थल भेंट देकर हमारी तरफ से कुछ निश्चित निर्देश दिए गए। कल रात्रि इसके बारे में एक बड़ा ऑपरेशन किया गया जिसमें कि एलसीबी के 4 अधिकारी 28 समझदारों ने सहभाग लिया एंड गुना में 5 आरोपी जिनका सहभाग मिला उनको ताबे में लिया गया है। इसके अलावा गुने में यूज़ की गई 2 गाड़ी उसको भी सीज किया गया है। इसके अलावा आगे की तपास शुरू है। इसमें विशेषतः इन आरोपी की तरफ से और कोई तरह का गुनाह किया गया है क्या और गुनाह में जो वापर किया हुआ वेपन है वो कहाँ से लेके आए उसके बारे में आगे की तपास की जाएगी। इसके अलावा गुने में 307 कलम का बढ़ा दी गई है। हमारी तरफ से एक सबको आह्वान है कि पुलिस की ओर किसी भी तरह का हल्ला बर्दाश्त नहीं किया जाएगा। निश्चित ही बहुत ज़्यादा कठोर कार्रवाई पुलिस की तरफ से की जाएगी। सर मोटिव क्या था? प्रथम दृष्टि इसमें ऐसा देखने में आता है कि हिरन के शिकार या रानडुक्कर के शिकार के लिए वो लोग आए थे एंड जब पेट्रोलिंग पार्टी ने इनको रोकने का प्रयास किया तो पेट्रोलिंग पार्टी पर इन्होंने हमला किया। तो सर ये शिकारी कहलाएगी या क्या है? प्रथम दृष्टि इतना समझ में आया है। आगे की तपास में दूसरे कोई गुनाह में इनका रोल वगैरह है क्या और कितने क्राइम है वो सब भी उसकी पड़ताल की जाएगी। थैंक यू सर। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।